हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं वाय टी करंट अफेअर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, माझं नाव आहे ए आणि मित्रांनो आज आपण बघणार आहोत 28 मार्च चालू घडामोडी 2024. तर मित्रांनो आज बऱ्यापैकी नियुक्त्या आहेत बघा. आणि मित्रांनो एक निधन वार्ता आहे, त्यानंतर आणखी काही चालू घडामोडी आहेत. तर मित्रांनो अजून तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर मित्रांनो ह्या प्रश्नांची जर PDF तुम्हाला दररोज हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. तर मित्रांनो आजचा पहिला प्रश्न बघू आपण. तर मित्रांनो आजचा पहिला प्रश्न आहे बघा. हुरून रिसर्च 2024च्या ग्लोबल रिच लिस्टनुसार कोणते शहर आशियातील अब्जाधीशांचे शहर बनलेले आहे? तर मित्रांनो प्रश्न मी परत वाचतो. हुरून रिसर्च 2024च्या ग्लोबल रिच लिस्टनुसार कोणते शहर आशियातील अब्जाधीशांचे शहर बनलेले आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं जे उत्तर आहे बघा, या प्रश्नाचं उत्तर असणार आहे का बघा, मुंबई. हे काय झालेलं आहे, आशियातील अब्जाधीशांचे शहर बनलेलं आहे. तर मित्रांनो त्याच्या पुढचा पॉईंट बघा. या प्रश्नाला रिलेटेड काही प्रश्न आहेत ते पण बघू आणि मग पुढे जाऊ. तर मित्रांनो बघा, मुंबई हे कोणत्या शहराला मागे टाकून आशियातील सर्वाधिक अब्जाधीशांचे शहर बनलेले आहे? तर मित्रांनो बीजिंग शहराला मागे टाकलेलं आहे. हे शहर आहे जे चीनमध्ये आहे. त्यानंतर बघा, हुरून रिसर्च 2024च्या ग्लोबल रिच लिस्टनुसार जगातील अब्जाधीशांच्या शहरांच्या यादीत मुंबई शहर कितव्या स्थानी आहे? तर मित्रांनो बघा, तिसऱ्या स्थानी आहे आपले मुंबई शहर. त्यानंतर बघा, जगात सर्वाधिक अब्जाधीश यांच्या यादीत कोणते शहर प्रथम स्थानावर आहे? तर मित्रांनो जगामध्ये जर विचार केला तर मित्रांनो न्यूयॉर्क हे शहर प्रथम स्थानावर असणार आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा, हुरून रिसर्च 2024च्या ग्लोबल रिच लिस्टनुसार मुंबईत सध्या किती अब्जाधीश आहेत? तर मित्रांनो बघा 92. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. जगात सर्वाधिक अब्जाधीश असलेल्या देशांच्या यादीत कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? तर मित्रांनो बघा, चीन हा देश सगळ्यात जास्त अब्जाधीशांची संख्या आहे त्यामध्ये. तर हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हुरून रिसर्च 2024च्या ग्लोबल रिच लिस्टनुसार भारतात सध्या किती अब्जाधीश आहेत? तर भारतामध्ये मित्रांनो किती आहेत? 271. आणि चीनमध्ये आहेत मित्रांनो 814. पण मी ते काही घेतलेलं नाही, ते काय परीक्षेला आपल्याला विचारणार नाही आहेत. त्यानंतर मित्रांनो त्याच्या पुढचा पॉईंट बघू. बघा पॉईंट 2 बघा, भारतीय वंशाचे डॉक्टर TN सुब्रमण्यम यांचे अमेरिकेमध्ये निधन झालेले आहे, तर ते कोण होते? असा प्रश्न परीक्षेला येऊ शकतो, म्हणून मित्रांनो मी घेतलेला आहे. तर मित्रांनो बघा, ते गणित तज्ज्ञ होते, त्यांचं निधन झालेलं आहे अमेरिका या देशामध्ये. तर मित्रांनो बघा, हे आहेत बघा TN सुब्रमण्यम. आणि मित्रांनो जनरल मोटरचे ते संस्थापक आहेत, ते पण तुम्हाला दिलेलं आहे. तर बघा, भारतीय वंशाचे TN सुब्रमण्यम यांचे निधन झाले, ते कोणत्या वाहन कंपनीचे संस्थापक होते? तर मित्रांनो बघा, जनरल मोटर्स असं त्या कंपनीचं नाव असणार आहे, ज्याचे ते संस्थापक होते. तर मित्रांनो पुढचा पॉईंट बघू आपण. बघा, महिला आशियाई क्रिकेट करंडक स्पर्धा 2024 कोणत्या देशात खेळवल्या जाणार आहेत? तर मित्रांनो खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. तर मित्रांनो बघा, श्रीलंका देशामध्ये महिला आशियाई क्रिकेट करंडक स्पर्धा 2024 खेळवल्या जाणार आहेत. तर मित्रांनो त्याचा पुढचा पॉईंट बघू. तर मित्रांनो बघा, नोट करण्याजोगे पॉईंट आहेत बघा. भारत पाकिस्तान यांच्यातील लढत 20 जुलै रोजी होईल. त्यानंतर 20 जुलैला उपांत्य म्हणजे मित्रांनो शेवटून दुसरा. 28 जुलैला अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर 19 ते 28 जुलै दरम्यान श्रीलंकेतील महिला आशियाई चषकाचे सर्व सामने खेळवले जातील. भारत पाकिस्तान या स्पर्धेत एकाच गटात असतील. त्यानंतर मित्रांनो त्याच्या पुढचा पॉईंट बघा, श्रीलंकेबद्दल बोलण्यात आलं. तर मित्रांनो त्यांचे राष्ट्रपती कोण आहेत बघा, रानिल विक्रमसिंघे असं त्यांचं नाव आहे. त्यानंतर बघा, पंतप्रधान कोण आहेत? तर 22 जुलै 2022 पासून दिनेश गुणवर्धने असं त्यांचं नाव असणार आहे, जे त्या देशाचे पंतप्रधान आहेत. तर मित्रांनो त्याच्या पुढचा पॉईंट बघा, नुकतीच नाशिकच्या बिंदिसाकडे महाराष्ट्र संघाचे नेतृत्व आलेले आहे. 31 मार्चपासून पटना येथे किशोरींची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा 2024 चालू होत आहे. तर मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे वळू आपण. भारताचा आघाडीचा टेबल टेनिसपटू सातियान जागतिक क्रमवारी कितव्या स्थानी पोहोचलेला आहे? मित्रांनो बघा, टेबल टेनिस खेळाडू आहेत बघा जी सातियान, ते जगात कितव्या स्थानी पोहोचलेले आहेत? 60व्या स्थानी आहेत ते सध्या जागतिक क्रमवारीमध्ये. तर मित्रांनो हे आहेत बघा ते जी सातियान. आणि कोणता खेळ खेळतात? तर टेबल टेनिस खेळतात. तर मित्रांनो बघा, खेळ आणि खेळाडू त्यांच्याविषयी आपण माहिती बघू, कारण खेळाविषयी इथं शब्द आलेला आहे. तर बघा, हॉकीमध्ये 11 खेळाडू असतात. त्यानंतर त्यामधले जे महत्त्वाचे खेळाडू आहेत त्यांची नावं मित्रांनो परीक्षेला विचारली जातात. तर पहिला खेळाडू आहे बघा ध्यानचंद, त्यानंतर रुपिंदर पाल सिंग, त्यानंतर मनप्रीत सिंग, बिरेंद्र लकारा, हरमनप्रीत सिंग, त्यानंतर सुनेदर कुमार, विवेक प्रसाद. तर मित्रांनो हे काय खेळतात? हॉकी खेळतात. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बास्केटबॉलकडे वळू. 12 ते 15 खेळाडू असतात. त्यानंतर त्या खेळाडूंची नावं बघा मित्रांनो महत्त्वाचे आहेत. सत्यप्रकाश यादव, त्यानंतर अमनज्योत सिंग, त्यानंतर अमृत पाल,
अनिता पालदुराई, त्यानंतर बघा किलन पुरी असे ते खेळाडूंचे नाव आहेत. तर मित्रांनो तुम्हाला ह्यातले महत्त्वाचे तेवढे लक्षात ठेवायचे आहेत, बाकी सोडून दिलेत तरी चालतील. तर मित्रांनो त्याच्या पुढचा पॉईंट बघू. बघा लोकसभा निवडणुकीत 2024साठी केंद्रीय निवडणूक आयोगाने दिव्यांगासाठी कोणते ॲप लॉन्च केलेले आहे. तर मित्रांनो खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. सक्षम असं त्या ॲपचं नाव असणार आहे. कशासाठी लॉन्च केलेलं आहे तर मित्रांनो बघा केंद्रीय निवडणूक आयोगाने दिव्यांगासाठी हे ॲप्लिकेशन लॉन्च केलेलं आहे. तर मित्रांनो बघा आता जी लोकसभा होणार आहे त्याच्याविषयी आपण माहिती घेऊ. बघा भारतामध्ये 18वी लोकसभा निवडणूक होणार आहे 2024ची, म्हणजे आता होणारी. आणि 17व्या लोकसभेचे अध्यक्ष कोण होते तर ओम बिर्ला. हे तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात. त्यानंतर पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष बघा गवा माळवणकर 15 मे 1952ला पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष होते. त्यानंतर मित्रांनो बघा लोकसभा कलम जे आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये आहे ते कलम 81 नुसार त्याची तरतूद आहे. तर मित्रांनो हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर पुढचा पॉईंट बघा राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता मित्रांनो नियुक्त्या सुरू झालेल्या आहेत बघा. सदानंद दाते असं त्यांचं नाव आहे. ही संस्था काय करते बघा राज्याची परवानगी न घेता देशभरातील दहशतवादी प्रकरणांची चौकशी करू शकते. कोणती संस्था तर राष्ट्रीय तपास यंत्रणा. त्यानंतर बघा या संस्थेची स्थापना बघा 31 डिसेंबर 2008 रोजी भारताच्या संसदेने राष्ट्रीय तपास कायदा 2008 लागू केल्यानंतर ही संस्था अस्तित्वात आली आणि जी मुंबईतील 26/11च्या प्राणघातक हल्ल्यानंतर मंजुरी दिलेली आहे. हे आहेत बघा सदानंद दाते. त्यानंतर मित्रांनो त्याच्या पुढचा पॉईंट बघा सदानंद दाते हे कोणत्या बॅचचे IPS अधिकारी आहेत तर 1990च्या बॅचचे आहेत. सदानंद दाते हे NIA मध्ये नियुक्त झालेले महाराष्ट्र कॅडरचे कितवे अधिकारी आहेत तर मित्रांनो महाराष्ट्र कॅडरचे ते दुसरे अधिकारी आहेत. त्यानंतर सदानंद दाते हे NIAच्या महासंचालक पदावर कोणत्या वर्षापर्यंत राहणार आहेत तर मित्रांनो त्यांचा कार्यकाल जो असणार आहे तो मित्रांनो बघा 2026 पर्यंत ते असणार आहेत. तर मित्रांनो खूप महत्त्वाची माहिती आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तर मित्रांनो पुढचा पॉईंट बघू. पोलीस संशोधन व विकास ब्युरोच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे बघा राजीव कुमार. कशासाठी तर पोलीस संशोधन व विकास ब्युरोच्या महासंचालकपदी त्यांची नियुक्ती झालेली आहे. तर बघा 28 ऑगस्ट 1970 रोजी पोलीस संशोधक आणि विकास ब्युरो म्हणजे BPR&D ची स्थापना करण्यात आली. तर मित्रांनो त्याच्या पुढचा पॉईंट बघा राजीव कुमार हे कोणत्या राज्याच्या कॅडर 1990च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत तर मित्रांनो बघा राजस्थान राज्याचे आहेत ते. त्यानंतर त्याच्या पुढचा पॉईंट बघा हे आहेत बघा मित्रांनो राजीव कुमार, इथं तुम्ही फोटोमध्ये बघू शकता. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा राष्ट्रीय आपत्ती निवारण दल NDRFच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर मित्रांनो NDRFचे नियुक्ती आता झालेली आहे बघा प्रमुख म्हणून. त्यांचं नाव आहे पियुष आनंद असं त्यांचं नाव आहे. तर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही, हे आहेत पियुष आनंद. मित्रांनो बघा NDRFची स्थापना कधी आहे 19 जानेवारी 2006ला. तर मित्रांनो त्याच्या पुढचा पॉईंट बघा मुंबई इंडियन्स संघाकडून 200 IPL सामने खेळणारा कोण पहिला क्रिकेट खेळाडू ठरलेला आहे. तर मित्रांनो बघा या प्रश्नाचं उत्तर आहे बघा रोहित शर्मा. त्यानंतर मित्रांनो त्याच्यानंतर पुढचा पॉईंट बघा IPL क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक झळकावणारा विक्रम कोणत्या खेळाडूच्या नावावर आहे तर मित्रांनो बघा अभिषेक शर्मा. त्यानंतर बघा हैदराबाद संघाचा खेळाडू अभिषेक शर्मा याने IPLमध्ये सर्वात कमी चेंडूमध्ये अर्धशतक करण्याचा विक्रम केला आहे. तर मित्रांनो किती चेंडूमध्ये तर 16 चेंडूमध्ये. त्यानंतर IPLमध्ये कोणत्या संघाने सर्वोत्तम धावसंख्या उभारण्याचा विक्रम केलेला आहे तर मित्रांनो बघा हैदराबाद सनरायझर्स. त्यानंतर हैदराबाद सनरायझर्स संघाने IPLच्या इतिहासातील आत्तापर्यंतची सर्वाधिक किती धावसंख्या उभारलेली आहे तर मित्रांनो बघा 277. खूप महत्त्वाचे पॉईंट आहेत बघा IPLबद्दल. त्यानंतर हैदराबाद सनरायझर्स संघाने कोणत्या संघाचा IPLमधील सर्वोच्च 263 धावसंख्येचा विक्रम मोडलेला आहे तर मित्रांनो बघा रॉयल चॅलेंज बेंगलोर या संघाचा. हा वेगळा प्रश्न आहे आणि हे मित्रांनो रिलेटेड प्रश्न आहेत, ते पण तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. तर मित्रांनो IPLबद्दल बोलण्यात आलं म्हणजे IPL 2024 जे होणार आहे त्याचे जे कर्णधार आहेत एकूण 10 टीम आहेत त्यांचे कर्णधार आपण पाहू आणि मग पुढे जाऊ. तर मित्रांनो बघा मुंबई इंडियन्सचे हार्दिक पांड्या, त्यानंतर चेन्नई सुपर किंग्सचे आहेत ऋतुराज गायकवाड, कोलकाता नाईट रायडर्सचे आहेत श्रेयस अय्यर, गुजरात टायटन्सच्या आहेत बघा शुभमन गिल, सनरायझर्स हैदराबादच्या आहेत पॅट कमिन्स, राजस्थान रॉयलचे आहेत संजू सैमसन, त्यानंतर रॉयल चॅलेंजर बेंगलोरचे आहे ड्युप्लेसिस, त्यानंतर दिल्ली कॅपिटल आहे बघा ऋषभ पंत, लखनौ सुपर जायंट्स आहे KL राहुल, पंजाब किंग्सच्या आहेत बघा शिखर धवन. तर मित्रांनो हे तुम्हाला 10 कर्णधार लक्षात ठेवायचे आहेत आणि हे 4 पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत. तर मित्रांनो आजचे प्रश्न संपलेत. जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल आणि आपण ज्या दररोज कंटेंट घेतो त्या तुम्हाला समजत असतील आणि तुमच्या अभ्यासामध्ये मदत होत असेल तर मित्रांनो नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा मित्रांनो. परत भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.